सावित्रीच्या लेकीने आज आबाळाला गवसणी घातली आहे. चूल आणि मूल या चौकटीला छेद देत कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या रणरागिणींचा आज सन्मान झाला. सोलापूरच्या मातीत जिथे संघर्षाला परंपरेची जोड आहे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूरमध्ये कर्तबगार महिलांच्या सन्मानाचा एक दिमागदार सोहळा पार पडला. जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिणींचा नारी शक्ती सन्मान 2026 देऊन गौरव करण्यात आला. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सोलापूरच्या डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ ज्ञानेश्वरीताई देवकर, ज्येष्ठ साहित्यिका नशिमा पठाण, वालचंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर अंजनाताई गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न करण्यात आला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ सोलापूरच नव्हे तर बाहेरून येऊन इथे समाजसेवा करणाऱ्या महिलांची देखील दखल घेण्यात आली. यामध्ये सौ अश्विनी शिवानंद हत्तुरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. सौ अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्या खास या पुरस्कार सोहळ्यासाठी बेंगलोरहून सोलापूरला आल्या होत्या. त्यांच्या या कार्याची आणि जिद्दीची दखल घेऊन त्यांना नारी शक्ती सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या प्रवासाने आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमामध्ये केवळ पुरस्कार वितरण झाले नाही तर सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण देखील झाली. समाजभूषण UF जानराव यांनी संस्कृती ही कविता सादर केली तर श्री सिद्धार्थ बडकुंबे यांनी नारी शक्ती विषयावर प्रेरणादायी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सौ प्रांजली मोहिते मॅडम यांनी अतिशय ओघवत्या भाषेत केले. स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करणाऱ्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या या महिलांचा सन्मान करून जनता संघर्ष न्यूजने एक स्तुती उपक्रम राबवल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. स्त्री शक्तीचा हा जागर सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रासाठी एक नवी ऊर्जा देणारा ठरला आहे. सौ अश्विनी शिवानंद हत्तुरे यांच्यासारख्या सेवाभावी महिलांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने कर्तृत्वाचे गौरव आहे. स्त्री म्हणजे केवळ माया नाही तर ती प्रसंगी दुर्गा आणि काली देखील आहे. हेच या सन्मानित महिलांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर प्रकर्षाने जाणवतं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सिद्धार्थ बडकुंबे यांनी केलं तर सौ प्रांजली मोहिते मॅडम यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. समाजभूषण UF जानराव यांनी सादर केलेली संस्कृती ही कविता आणि सिद्धार्थ बडकुंबे यांचं नारी शक्तीवरील गीत याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. पुरस्कार हा केवळ सन्मान नसतो तर ती एका मोठ्या जबाबदारीची पावती असते. सौ अश्विनी शिवानंद हत्तुरे यांच्यासारख्या महिला जेव्हा समाजासाठी आपलं आयुष्य झिजवतात तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. जनता संघर्ष न्यूजने हा सोहळा आयोजित करून केवळ महिलांचा सन्मान केला नाही तर पुढच्या पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे. या सन्मानित झालेल्या सर्व रणरागिणींना NGTV मराठी न्यूज परिवारातर्फे पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताज्या आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. कॅमेरामन मुनीफ रॉयली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.